हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त अशी उपवास स्पेशल अशी मस्त झणझणीत मोकळी सुटसुटीत अशी साबुदाणा खिचडी कशी करायची ते पाहणार आहे। आपण ही एकदम कमी साहित्यात पण झणझणीत आणि चविष्ट अशी ही खिचडी बनवलेली आहे। थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे, पण नक्की या पद्धतीने तुम्ही करून बघा। एकदम छान अशी झणझणीत मोकळी सुटसुटीत आणि सोप्या पद्धतीने आपण बनवलेले आहे। नक्की एकदा या पद्धतीने तुमच्या उपवासला तुम्ही साबुदाणा खिचडी नक्की बनवून बघा, तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल। तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा, सर्वप्रथम मी 1 वाटी साबुदाणा असा रात्रभर भिजवून घेतलेला आहे। तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर 2 ते 3 तास तुम्ही भिजवून घेऊ शकता। इथे बघा, साबुदाणा आपला मोकळा सुटसुटीत छान असा मऊसूत भिजलेला आहे, एकदम फुललेला आहे साबुदाणा बघू शकताय तुम्ही। रात्रभर मी छान भिजवून घेतलेला आहे। सर्वप्रथम आता त्यासाठी लागणार आपण शेंगदाण्याचं कूट करून घेणार आहे, कूट बनवून। त्यासाठी इथे बघू शकताय शेंगदाणे छान असे डाग पडेपर्यंत भाजून घेतलेले आहेत। आता शेंगदाणे आपण थंड करून घेणार आहे। शेंगदाणे थंड होते तोवर इथे 2 बटाटे घेतलेले आहेत, त्याचे आपल्याला धुवून घेतलेले आहेत। 2 मीडियम साईजचे बटाटे हे स्वच्छ धुतलेले आहेत। आता आपण याचे साल काढून घेणार आहे। इथे बघू शकताय, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सालीसकट तुम्ही वापरू शकता। इथे बघू शकता मी दोन्ही पण बटाट्याचे साल काढून घेते। बटाट्याचे साल काढून घेतलेलं आहे। इथे पाणी घेतलेलं आहे आणि हे मी खिसून घेणार आहे। एक बटाटा आणि एक बटाटा चाकूने कट करून घेणार आहे। इथे बघू शकताय थोडासा मी छोटा खिसणीने खिसलेला आहे, पण नंतर मी मोठ्या खिसणीने खिसून घेतलेला आहे। छोट्या खिसणीने एकदम बारीक किस पडतो, त्यामुळे मोठ्याच खिसणीने तुम्ही एक बटाटा खिसून घ्या। इथे बघू शकताय दुसरा बटाटा मी चाकूने कट करून घेणार आहे, एकदम पातळ असा बारीक। असं या पद्धतीने भरपूर असा बटाटा घालून आपण छान अशी खिचडी बनवणार आहे। इथे बघू शकता एकदम असा या पद्धतीने मी बटाटा कट करून घेतलेला आहे। एक बटाटा खिसून घेतला, एक बटाटा कट करून घेतलेला आहे। बघा या पद्धतीने हा पण मी पाण्यात घालून स्वच्छ धुवून पाणी निथळून घेणार आहे। इथे बघू शकताय आता सर्वप्रथम मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे आपले थंड झालेले आहे। शेंगदाणे मी एकदम असं थोडेसे जाडसर असं शेंगदाण्याचं कूट बनवून घेणार आहे, त्यामुळे आपली खिचडी छान अशी बनते। शेंगदाण्याचं कूट बनवून घेतलेलं आहे। आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे 5 ते 6 इथे मी हिरवी मिरची घेतलेली आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरची घाला। छान अशी मिरची मी एकदम बारीक अशी वाटून घेतलेली आहे। बघा अशी मिरची वाटून घेतली खिचडी आपली छान होते। बघा इथे बघू शकताय साबुदाणा छान भिजलेला आहे। आता साबुदाणा मी असा मोकळा करून घेते, बघू शकताय हाताने असा मोकळा करून घ्यायचा आणि त्यामध्ये घालून घ्यायचा आहे। इथे तुम्ही जे उपवासला मीठ खाता ते घाला। या वाटीने मी 1 वाटी भिजत घातला होता, भिजून असा डबल झालेला आहे बघू शकताय। आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे। आता इथे बघू शकताय आपण भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे। मी सुरुवातीला बघा 1 वाटी कूट यामध्ये घालणार आहे, थोडं थोडं करत घालते, नंतर गरज लागली तर अजून थोडं घालणार आहे बघू शकताय। इथे बघू शकताय मीठ आणि कूट मी मिक्स करून घेतलेलं आहे, लागलं तर आपण नंतर पण घालणार आहे भाजताना। इथे बघू शकताय या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं, म्हणजे आपण नंतर खिचडी बनवताना सोपं पडतं। आता त्याच कढईमध्ये मी ते थोडंसं तेल घातलेलं आहे। तेल थोडंसं गरम झाले त्यामध्ये आपण जी मिरची वाटून घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे। छान अशी मिरची आपल्याला भाजून घ्यायची आहे, 2 ते 3 मिनटं परतून घ्यायची आहे। इथे बघू शकताय या पद्धतीने मी मिरची चांगली अशी परतून घेणार आहे। बघा मिरची चांगली 3 ते 4 मिनटं परतलेली आहे। त्यामध्ये आपण जो खिसून आणि चिरून बटाटा ठेवला होता तो पाण्यात मी चांगला नितळून घेतलेला आहे, तो घालून घेते। बघा मोठ्या किसणीने मी खिसून घेतला छान। आता छान हा बटाटा आपल्याला इथे भाजून घ्यायचा आहे। थोडंसं मीठ आपण यामध्ये घालून घ्यायचं, म्हणजे पटकन आपला बटाटा परतला जातो। आपण साबुदाण्यामध्ये मीठ घातलेलंच आहे, त्या अंदाजाने थोडंसं घालायचं, म्हणजे आपला बटाट्यामध्ये थोडंसं घालायचं बटाटा असा परतताना, त्यामुळे बटाटा छान असा परतला जातो। बघा इथे बघू शकताय बटाटा आपला चांगला मऊसूत झालेला आहे। आता छान असा बटाटा आपली मिरची छान परतलेली आहे, त्यामध्ये आपण साबुदाणा घालून घ्यायचा आहे। इथे बघू शकताय सगळा साबुदाणा मी घालून घेते। इथे सगळा साबुदाणा घातलेला आहे आणि छान असं गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि आपल्याला खाली वर करत या पद्धतीने चांगले आपल्याला ही खिचडी बनवून घ्यायची आहे। अजिबात कच्ची ठेवायची नाही, या पद्धतीने सुटसुटीत असं करत आपल्याला ही भाजून घ्यायची आहे। इथे बघू शकताय भरपूर असा आपण बटाटा
वापरून ही बनवून घेणार आहे। मस्त अशी आपली खिचडी तयार होते बघा। खाली वर करत या पद्धतीने मी खिचडी छान भाजून घेणार आहे। सुरुवातीला चिकट वाटते लागल्यासारखी, पण जसजशी भाजते तसं तेल सुटते याला आणि छान अशी आपली खिचडी तयार होते बघा। एकदम सुटसुटीत तयार होते। थोडंसं वाटलं तर तुम्ही गॅसची फ्लेम थोडीशी हाय करून चांगली भाजून घ्या, म्हणजे मस्त भाजते बघा। अजून थोडंसं मी कूट घालते, म्हणजे खिचडी आपली छान भाजली जाते बघा। कूट घालायचं म्हणजे अजून जरा छान पटकन भाजली जाते। या पद्धतीने अंदाज घेतच शेंगदाण्याचं कूट घालून छान असं मी खिचडी बघा इथे भाजून घेतलेली आहे। या पद्धतीने अजून मी 1 मिनिट याला भाजून घेणार आहे बघा। चांगले अशी भाजून घ्यायची आहे। खमंग अशी खरपूस आपण ही खिचडी बनवून घेणार आहे। इथे बघू शकता या पद्धतीने मी खाली वर करत छान असं साबुदाणा खिचडी बनवून घेते, बघू शकताय इथे या पद्धतीने। आणि मस्त तयार झालेले आहे बघा, छान तयार होते। नक्की या पद्धतीने कुकही एकदा करून बघा। 1 मिनिट मी अजून चांगली याला परतून घेतलेलं आहे, बघू शकताय छान अशी भाजलेली आहे। खमंग खरपूस अशी एकदम मस्त भाजलेली आहे आणि एकदम मोकळी सुटसुटीत तुम्ही बघू शकताय छान अशी आपली खिचडी तयार झालेली आहे, एकदम मस्त। नक्की या पद्धतीने तुम्ही खिचडी बनवून बघा, छान तयार होते, बघू शकताय एकदम झणझणीत मोकळी सुटसुटीत आणि चविष्ट एकदम लागते बघा। असं आपण मिरची वाटून घातली की छान अशी खिचडी तयार होते। इथे मी गॅस बंद केलेला आहे, छान भाजलेली आहे आपली खिचडी, झटपट तयार होते आणि मस्त अशी झालेली आहे। मी तुम्हाला दाखवते, सर्व करते बघा। तुम्हाला बघूनच कळत असेल किती छान अशी झालेली आहे, बघू शकताय अजिबात चिकट झालेली नाही, एकदम छान अशी झालेली आहे, अजिबात कच्ची राहिलेली नाही, छान भाजलेली आहे, बघू शकताय तुम्ही। नक्की एकदा तुमच्या उपवासला या पद्धतीने तुम्ही साबुदाणा खिचडी बनवून बघा। बटाटा बघा छान असा लागतो भरपूर घातला की। तुम्ही तुमच्या उपवासला या पद्धतीने नक्की या पद्धतीने साबुदाणा खिचडी बनवून बघा। तुम्हाला तेच त्याच पद्धतीने करून जर कंटाळा आला असेल तर या पद्धतीने साबुदाणा खिचडी नक्की बनवून बघा। तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल। तुम्ही या पद्धतीने खिचडी नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।